नमस्कार, मी नेहा जोशी. प्लॅनेट एंड दिव्य तो बनता है मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आणि नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. नारी शक्तीचं दर्शन घडवणारा अतिशय भावपूर्ण इमोशनल स्टोरी, सर्वच कलाकारांचा जबरदस्त अभिनय, अतिशय रिअलिस्टिक रिअल असा सिनेमा धगधग. तो धगधग रिव्ह्यू तो बनता है. तो धगधग ही स्टोरी आहे 4 बायकांची, ज्या वेगवेगळ्या एज ग्रुपच्या, वेगवेगळ्या वयाच्या आहेत, वेगवेगळ्या बॅकग्राऊंडवरनं आलेल्या आहेत. त्यांच्यात काहीच कॉमन नाहीये. फक्त कॉमन आहे ते त्यांचं उद्दिष्ट. या एका उद्दिष्टामुळे त्या एकत्र येतात. हेतू अर्थातच त्यांचे वेगळे आहेत, पण एक हेतू मात्र त्यांचा कॉमन आहे आणि तो म्हणजे त्यांना स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. आता ह्याची कारणं सुद्धा वेगवेगळी आहेत. आणि हो, एक गोष्ट त्यांच्यात नक्कीच कॉमन आहे, ती म्हणजे त्या सर्वजणी मोटरसायकल खूप उत्तम चालवतात. त्या सगळ्या जणी बायकर्स आहेत. त्यांचं कॉमन उद्दिष्ट काय? तर दिल्ली ते खारदुंगला लेह ही अतिशय अवघड अशी रोड ट्रिप मोटरसायकलनी करणं. या एका उद्दिष्टाने ते एकत्र येतात, प्रवासाची तयारी करतात आणि हा अवघड खडतर प्रवास सुरू पण करतात. अर्थातच या प्रवासात त्यांना आलेल्या अडचणी, त्यांच्या बाईक्सच्या आणि रस्त्यांचे सगळे टेक्निकल इश्यूज वगैरे हे सगळं या मूव्हीमध्ये दाखवलेलं आहेच आहे. पण त्या व्यतिरिक्त त्यांना या प्रवासामध्ये आलेले विलक्षण असे अनुभव, भेटलेली आगळी वेगळी माणसं, अनपेक्षितपणे एखाद्या माणसाकडनं होणारी फसवणूक आणि एखाद्या अनपेक्षित ठिकाणाहून मिळणारी मदत, ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेत घेत त्या आयुष्याचे एक एक लेसन्स शिकत शिकत पुढे पुढे जात राहतात. त्यांना स्वतःबद्दल रोज वेगवेगळ्या गोष्टींची जाणीव होते. स्वतःच्या हृदयाच्या धगधकीची त्यांना जाणीव होते आणि आपला आतला आवाज काहीतरी वेगळं सांगतो हे त्यांच्या लक्षात येतं. त्यांच्या स्वतःच्या आतल्या आशा आकांक्षांची त्यांना जाणीव होते. प्रवास महत्वाचा का डेस्टिनेशन का दोन्ही, हे प्रश्न जसे त्यांना पडतात तसे आपल्यालाही त्यांच्या या प्रवासात पडायला लागतात. ऍक्च्युअली कुठलाही माणूस जेव्हा प्रवास करतो तेव्हा प्रवासामध्ये भेटलेली माणसं, आलेले वेगवेगळे अनुभव, अडचणी, यातून त्याला जे शिकायला मिळतं ते खरं तर जगातल्या कुठल्याही शाळा कॉलेजमध्ये नक्की शिकायला मिळत नाही. या उत्तुंग जगापुढे आपल्याला जे अतिशय मोठे असे वाटणारे आपले प्रॉब्लेम्स आहेत ते किती खुजे आहेत, किती लहान आहेत याची जाणीव होते आणि आपल्याकडे जे आहे ते इनफ आहे, ते पुरेसं आहे. हे जसं ह्या चारही बायकांना पटतं तसं आपल्यालाही त्यांच्याबरोबर ह्या प्रवासात पटायला लागतं. हा सिनेमा अतिशय रिअल आहे. या चौघींचं दिसणं, वागणं, बोलणं, त्यांचे कपडे, त्यांची घरं, ते जातात ते सगळे रस्ते, त्यांना भेटलेली माणसं, ते राहतात ते हॉटेल, हे सगळं इतकं रिअल आहे. कुठेही अतिशयोक्ती नाही. अतिशय रिअल असा हा सिनेमा आहे. खूप सुंदर असं डायरेक्शन, सिनेमॅटोग्राफी पण खूपच छान. हिमालय आणि लेहच्या निसर्गाचा उत्तुंगपणा स्क्रीनवरती खूपच छान उतरलाय. अतिशय सहज, सुंदर, सोपे, नॉर्मल, आपण जसे एकमेकांच्या बोलीभाषेत बोलतो असे डायलॉग्स, ह्यात भेटलेली साधी साधी माणसं त्यांच्या साध्या साध्या वाक्यांमधून जीवनाबद्दल इतक्या सुंदर सुंदर गोष्टी आपल्याला सांगून जातात. पण कुठेही अशी मोठमोठी फिलॉसॉफी वगैरे काही झाडलेली नाहीये. रत्ना पाठक शाह, दिया मिर्झा, फातिमा सना शेख, संजना संघी, या चौघींचा अतिशय सुंदर असा अभिनय. त्या चौघींनी आपली भूमिका अतिशय समरसून केलेली आहे. त्या चौघींचं एकमेकींशी असलेलं बॉन्डिंग आणि केमिस्ट्री खूपच छान दाखवलंय. त्यांच्याबरोबर आपण सुद्धा हसतो, आपण सुद्धा रडतो. आपण याला हिंदीतला बाईपण भारी देवा असं नक्कीच म्हणू शकतो. या चौघींमध्ये सुद्धा मतभेद, भांडणं, वादावादी हे सारखं होतच राहतं. पण तरी सुद्धा वेळोवेळी ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एकच उद्दिष्ट गाठण्यासाठी त्या एकमेकींना सपोर्ट करत, एकमेकींना प्रोत्साहन देत, एकमेकींना धीर आणि धैर्य देत, एकमेकींचे प्रॉब्लेम्स समजून घेऊन ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत करत एकमेकींच्या साथीने ह्या प्रवासात पुढे पुढे जात राहतात. आता ते आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचतात का नाहीत, आपलं उद्दिष्ट त्या गाठतात की नाही, त्यात त्यांना यश येतं की नाही, हे सर्व मोठ्या स्क्रीनवरतीच बघा. कुठलीही बाई कुठलंही अवघड काम आपल्या कुटुंबासाठी, आपल्या माणसांसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा नक्कीच करू शकते. पण त्यासाठी तिला गरज आहे तिच्या आयुष्यातल्या पुरुषांच्या प्रोत्साहनाची आणि सपोर्टची आणि तिच्या आयुष्यातल्या बायकांच्या आणि तिच्या मैत्रिणींच्या साथीची. घरातल्या प्रत्येक माणसांनी हा मूव्ही बघितलाच पाहिजे. मोठ्या स्क्रीनवरती जाऊन बघा. असे रिअलिस्टिक रिअल मूव्ही खूपच कमी येतात. मी या मूव्हीला नक्कीच 4 स्टार देईन. प्रत्येक बाईला तिच्या हृदयातली धगधग काहीतरी सांगत असते आणि ह्याची जाणीव होण्यासाठी हा पिक्चर प्रत्येक बाईनी नक्कीच बघितला पाहिजे. सो बाई पण हिंदी असो व मराठी भारीच असतं. सो लेट अस सेलिब्रेट वुमनहुड इन दिस नवरात्र.
आज इथंच थांबते, पुन्हा भेटू. तोपर्यंत कीप डिस्कवरिंग युअर सेल्फ, कीप लिसनिंग टू व्हॉट युअर हार्ट सेज, कीप स्माइलिंग, अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू दिस चॅनल. थँक्यू.